तर नमस्कार मंडळी, आज आम्ही सगळे खूप एक्साइटेड होतो. स्पेशली कौशिक भाऊ. सकाळ सकाळ उठल्या त्याच्यासोबत मस्त खेळलो आणि निघालो आमच्या मामाच्या गावाला. आम्ही सगळे फॅमिली सोबत होतो आणि सोबत होता आमचा नवीन फॅमिली मेंबर, आमची कार. पण ट्रिपची सुरुवात झाली एकदम मूवी स्टाईल मध्ये. 2-3 पेट्रोल पंप फिरलो पण पेट्रोल काही भेटलंच नाही. त्यावेळेस असं वाटायला लागलं होतं की बाप्पा आता गाडी आपल्याला ढकलत ढकलत गावाला घेऊन जावं लागेल. पण बाप्पाची कृपा म्हणा किंवा आमचं लक, पुढे एक पेट्रोल पंप ओपन भेटला आणि पेट्रोल मस्त 0 to 100 एकदम मूड सारखं केलं. मग काय आवडीचे सॉंग लावले आणि फुल बाईक मूड ऑन केला. पण वातावरण म्हटला जास्त एन्जॉय नका करू रे, आणि एकदम भयानक पाऊस सुरू झाला. 30 किलोमीटर जायला आम्हाला डायरेक्ट 2 तासच लागले. रोडवर काही पोरं पावसात भिजत होती आणि मस्ती करत होती. ते बघून मला पण माझे काही लहानपणीचे दिवस आठवले. पुढे गेलो तर एक रस्त्यावर मोठं झाड पडलेलं दिसलं, आणि आता गाडी चालवायची की जंगल सफारी करायची आम्हाला प्रश्न पडला होता. कसा बसा पुढे निघालो आणि पोहोचलो शिर्डीला. नेचर कॉलने इमर्जन्सी मीटिंग बोलवली होती म्हणून थोडा ब्रेक घेतला. पण तिथे वेदर आय हाय नो वर्ड्स यार, मला नेचर खूप आवडतं यार. वातावरण काय दिसत होतं. मग परत कौशिक सोबत खेळलो आणि भाऊ तर एवढा आनंदी झाला होता की त्याची स्माइल बघून माझी चार्जिंगच फुल झाली. थोडंसं बाबांसोबत पण त्यांनी खेळला आणि आम्ही आमची ट्रिप कंटिन्यू केली. आता भूक लागली होती तर म्हटलं जरा वडापाव वगैरे खाऊन घेऊ. पण तिथे गेल्यावर समजलं की वडापावच नाही. म्हणजे आमचं नशीब आज टेस्ट मॅचच खेळत होती बहुतेक. पुढे काही खायला भेटलं नाही तर म्हटलं जाऊ दे आता डायरेक्ट घरी जाऊन खाऊ. पण डायरेक्ट ट्रॅफिक मध्ये फसलो ना. 1 तास 2 तास 3 तास एवढे बसेस बघितले ना की असं वाटत होतं जर आम्ही बसने गेलो असतो तर आता रात्रीच्या 12 वाजून गेले असते अहिल्यानगर बसायला. पण शेवटी नशिबाचा खेळ आणि अहिल्यानगरला आम्ही 2 तासात पोहोचलो. आणि काय पुढं मग मी गाडीतच झोपून गेलो अहिल्यानगर मध्ये पोहोचल्यावर, म्हणून काय मला पुढचं काय माहित नाही. तर मंडळी ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि गावाकडचे फनी आणि इमोशनल ब्लॉग लवकरच येणार आहे तर मला फॉलो करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा आणि सेफ राहा.